आम्ही पण ना कमाल आहोत. केक्स, पेस्ट्रीज, पिझ्झाज, बर्गर्स, बिस्किट्स, चॉकलेट्स, जंक पदार्थ, इवन घरचे तळणाचे पदार्थ, अतिगोड पदार्थ, स्वीट्स, या सर्वांवर आम्ही आनंदाने रेग्युलरली पैसे खर्च करतो. नियमित बर्थडे सेलिब्रेट करतो, पार्टीज करतो, बाहेर भेटतो, प्रॉपर जंक खातो. पण हेच पौष्टिक आहार घ्यायला सांगितलं, एखादं प्रोटीन रिच फूड ॲड करायला सांगितलं, व्हेजिटेबल्स ॲड करायला सांगितले की मग मात्र ते आम्हाला फार महाग वाटतं. डॉक्टरांनी ब्लड टेस्ट सांगितल्या की ते पैसे वाया गेल्यासारखे आपल्याला वाटतात. ॲमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, इंटरनेट ज्याच्यामुळे आपला स्क्रीन टाईम वाढतो आहे, आपली झोप डिस्टर्ब होते आहे, त्यामुळे आपलं फिजिकल, मेंटल, इमोशनल हेल्थ, मेटाबॉलिक हेल्थ, हॉर्मोनल हेल्थ डिस्टर्ब होतं आहे. त्याचं आम्ही मंथली सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे. पण एखादा जिम जॉईन करायचा आहे, फिटनेस सेंटर जॉईन करायचा आहे, रन क्लब जॉईन करायचा आहे, एखादा कोच लावायचा आहे, तर मात्र आमच्याकडे पैसे नसतात. किंवा हे सगळं आजच्या जगातलं फॅड आहे असं आपल्याला वाटतं. फोन घेताना अगदी महागातला महाग बेस्ट फीचर्सवाला फोन आपण घेतो. पण हेच एखादं फिटनेस वॉच घ्यायचं असेल, एखादं फिटनेससाठी इन्स्ट्रुमेंट घ्यायचं असेल, रनिंगचे शूज घ्यायचे असतील, तर मात्र स्वस्तातले स्वस्त. इनफॅक्ट या सगळ्या गोष्टींची गरजच काय आहे? 10-15 मिनटं गप्पा टप्पा मारत वॉक जरी करून आलात तरी झाला एक्सरसाइज, बरोबर ना? सिगरेट, दारू, गुटखा, बीडी ज्या आपल्या आरोग्यासाठी इतक्या हानिकारक आहेत, ती आम्हाला बेस्ट क्वालिटीची महागातली महाग हवी असते. पण एखादा व्यक्ती पैसे देऊन एखादा फिटनेस इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करत असेल, एखाद्या मॅरेथॉनमध्ये भाग घेत असेल, तर मात्र पैसे देऊन कोण पळत असतं? हे पैसे खरं तर त्या पळण्याचे किंवा त्या इव्हेंटचे नसतात. त्या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी आधीचे 6 महिने त्याला प्रॅक्टिस करावी लागते, डिसिप्लिन डेव्हलप करावा लागतो, डाएट, स्लीप, पूर्ण लाईफस्टाईल चेंज करावं लागतं. त्याचे पैसे असतात ते. तुम्हाला मुद्दा लक्षात आलाच असेल मला काय सांगायचं आहे ते. ज्या गोष्टी आपल्याला आजारांच्या जवळ घेऊन जात आहेत, हेल्थपासून दूर घेऊन जात आहेत, तिथे आपण आनंदाने पैसे खर्च करतो आहोत. पण जेव्हा प्रश्न फिटनेसचा येतो किंवा आरोग्यासाठी येतो, तिथे एक एक रुपया आपल्याला जड वाटतो. मुळात पैसे कुठेही खर्च होणारच आहेत. आजच्या जगात फ्रीमध्ये काहीही मिळत नाही. आपण सर्वजण ॲक्च्युली कन्झ्युमर्स आहोत. पण निदान जे पैसे लावतो आहे त्यातनं आपलं आरोग्य गमावतो आहे की आपल्या आरोग्यासाठी काहीतरी कमावतो आहे, एवढा तरी विचार करायला हवा ना? मुद्दा पटला असेल तर रील फॉरवर्ड करा, पटला नसेल तर स्क्रोल करून स्किप करून टाका. स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद. कुठलाही व्यायाम न करता अगदी घर बसल्या वजन कमी करायचे? गोड, जंक, तळणाचे पदार्थ हे सगळं खाऊन कुठलाही खाण्यात बदल न करता आपल्याला वजन कमी करायचं आहे. अगदी एका महिन्यात 10 किलोपर्यंत वजन आपल्याला कमी करायचं आहे. मी तुम्हाला सांगते कसं करायचं. असे जर मी व्हिडिओज बनवायला लागले ना, तर कल्पना करा ते किती व्हायरल होतील. कारण आपल्याला जनरली कुठलाही बदल न करता अगदी शॉर्टकटमध्ये रिझल्ट्स हवे आहेत. काही मेहनत न करता जर वजन कमी होत असेल तर कशाला आपण ते आहार, व्यायाम आणि ह्या सगळ्या लाईफस्टाईल चेंजेसमध्ये पडणार आहोत? मग हा शॉर्टकट बरा नाही आहे का? जरी आपली अपेक्षा ही शॉर्टकटची आहे तरीही फॅक्ट फार वेगळी आहे. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपल्याला आहार हा बदलावाच लागेल, रेग्युलरली व्यायाम करावाच लागेल, रात्री वेळेत झोपावं लागेल, सकाळी उठावं लागेल, आपला स्ट्रेस मॅनेज करावा लागेल. हे सगळं केल्याशिवाय आपलं वजन कमी होणार नाही. हे सगळे बदल इन्स्टंटली करावे लागणार आहेत, तरच वजन कमी होऊ शकतं. वजन कमी करण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही. तुमच्या कानाला जरी चांगलं वाटत नसेल तरी सत्य हेच आहे. पण आपल्या आजूबाजूला सतत आपण असे क्लेम्स ऐकत असतो, त्यामुळे आपल्या अपेक्षा अशाच असतात की फार कमी मेहनतीमध्ये फार जास्त रिझल्ट मिळावे. त्यामुळे आपण फारच थोडीशी मेहनत घेतो. अगदी 15-20 दिवस, महिनाभर बदल करायचे आणि मग रिझल्ट मिळाला नाही की ते सोडून द्यायचे. आणि मग आपल्याला वाटतं की आम्ही खूप प्रयत्न केले आणि आता आमचं वजन काही कमी होऊ शकत नाही. वजन कमी होऊ शकतं आणि याचा पर्याय, याचं सोल्युशन, याचं उत्तर जे आहे ते फक्त हेल्दी लाईफस्टाईल आहे. सो प्रत्येक हेल्थचा मार्ग जो आहे तो हेल्दी लाईफस्टाईलच्या थ्रूच जातो. हेल्दी लाईफस्टाईलला बायपास करून आपण आरोग्य कधीही मिळवू शकत नाही. त्यामुळे कुठलाही प्रोडक्ट, कुठलीही व्यक्ती जर अशा पद्धतीने लाईफस्टाईलचे बदल न सांगता तुम्हाला वजन कमी करून देण्याचा प्रॉमिस देत असेल तर ते चुकीचं आहे हे नक्की. वजन कमी करण्याचा एकमेव उपाय आहे लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करणे, हेल्दी आहार खाणे, रेग्युलर व्यायाम करणे, वेळेत झोप घेणे, आपला स्ट्रेस मॅनेज करणे. हे सगळं केल्याशिवाय कुठलंही औषध आपल्यावर काम करणार नाही. आणि हे जर आपण बदल केले तर आपल्याला कुठल्याही औषधाची गरजच पडणार नाही. त्यामुळे ही रील आपल्या सर्व आप्तेष्टांसोबत शेअर करा. स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.